नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। सकाळच्या 6:30 वाजले त्या। दिवस उगवून बऱ्यापैकी वर आलाय आणि आज बुधवार। आजपासून आमच्या मुलांचं पेपर चालू होते ते। सकाळ सकाळ उठले मी लवकर, आता डबा करायचाय आणि आज नवरात्रीचा शेवट दिवस, 10वी माळ। धार काढून झालेले आणि शेगडीवर दूध ठेवले तापायला आणि पोरांच्या डब्यासाठी करायची आज तुरीची डाळ, मोकळी करायची तुरीची डाळ। डाळ भरपूर घेतली आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली। चला आता भाजी करून घेते। तुरीची डाळीची भाजी टाकली, भाजी शिजते अजून, झाकून ठेवते आता। आणि इकडं कणिक मळून घेतलेले, चपात्या करून घेते। चपात्या करून झाल्या त्या आणि आता भाजी पण झाली। आता डबा भरून घेते मुलांचं। स्वयंपाक करून झाला, किचन सगळं स्वच्छ आवरून घेतले आणि इथं स्वयंपाकाची भांडी पण घासली, ती फरशी पुसून सगळी स्वच्छ केली। आता आरतीवरून आलो, परत मग जेवण करायची। चला आरतीचा टाइम झालाय, आरतीला जाऊ आता। सकाळच्या 10 वाजले त्या आणि आज लवकर आलोय। घरातलं सगळं काम लवकर आवरलं, लवकर आलोय। रोज 10:30-11 वाजते त्या, आज बरोबर 10ला आलोय। 2 राहिलेल्या कारल्याच्या पाती तेवढ्या बांधायच्या त्या, आणि तेवढं बांधून आज आपल्याला काकडीची पालवणी करायची। मुळामध्ये कुठं कुठं एखाद दुसरी काकडी दिसती, जास्त काय नाही, पण हाही तरी नाच नको म्हणलं करायला, कारण मोठे झाले की परत घेत नाही ती काकड्या मार्केटला। त्यामुळं कवळे कवळे तोपर्यंत घ्यावी म्हणून तोडून, काय निघन ती निघन, उद्या परत दसऱ्याचा सण। त्यामुळे आता सकाळ सकाळ एवढं बांधून घेऊ, आणि बांधून घेतलं की फिरून सगळं तोडून घेऊ काकडी। चला आता आत्याबाई वेल काढून देते ते। आता सुतूळ घेतली का? चला सुतूळ घेऊ आता आणि मग बांधू। आता वेल काढू देते ते खालनं, कागदाखाली झाकून ठेवलेली आहे सुतुळी काढून घेते आता आणि सुरुवात करू बांधायला। 1:15 वाजली आणि राहिलेलं कारलं आपलं सगळं बांधून झाले। एक आखण राहिले, ह्या दोघीजणी बांधते ते। खाली शेततळ्यापाशी डाळिंबीत बादल्या येत्या, बादल्या आणते जाऊन आता काकडी तोडायला। बादल्या घेऊन येते, तोपर्यंत ह्यांचं होईन बांधायचं। बादल्या आणून सुरुवात करू काकडी तोडायला। बादल्या आणल्या त्या खालनं जाऊन, चला आता काकडी तोडायला सुरुवात करू। जास्त पण हलवायचं नाही ते वेल, कारण पालवणी आपली। आत्ता जर आपल्या वेलांचंही झालं जास्त हलवून तर परत पुढे वेल खराब होतील, त्यामुळं हळूहळू व्यवस्थित वेल हलवूनच शोधायची आपल्याला काकडी। ह्या बारक्या आखणात काय सापडलं नाही पुढं। आता सापडली पहिली काकडी। पहिली बादली भरली, आता बादली उचलून येते आणि खाली नेऊन तिकडे कागदावर वाटायचं, कारण ह्यातनं काकडी निवडावी लागते। आता पहिली पालवणीच आपली, त्यामुळे जे पहिले फूल लागलं होतं ना वेलांना, त्याची काकडी अशी मोठी मोठी झालेली। हे एकात मिसळून चालत नाही, ही अशी चांगली चांगली काकडी वेगळी काढावी लागते, बारकी बारकी, आणि मोठ्या काकड्या अशा वेगळ्या ठेवावं लागते त्या। त्यामुळे कागद वतायची आणि निवडायची काकडी आपल्याला मोठी बारकी वेगवेगळी काढायची। त्यामुळे वतानाच कॅरेटऐवजी कागदावर होतो आणि परत निवडून मग कॅरीबॅगमध्ये किंवा कॅरेटमध्ये ज्याच्यामध्ये न्यायचे त्याच्यामध्ये भरायची। परत बादली वतून येते आणि तोडून घेऊ सगळी काकडी। अशीच सुरुवात केली आताच,
माझी ही दुसरी पात आहे आणि आत्याची ताईची पहिली चालू आहे. 4 72 होत आले तर सगळे तोडून घेऊ आता. चार वाजता आल्या त्या आणि आपल्या आणखी 2 पात्रे राहिले त्या तोडायच्या. इकडं आता निवडायचं चालू आहे. वेगवेगळं केलंय. अशी बारकी आणि चांगली काकडी वेगळी केली. मोठं वेगळं काढले आणि इकडं खराब खिडकी वगैरे वेगळी काढली. पोरं शाळेत आले ती. पोरांची शाळा लवकर सुटली आज पेपर असल्यामुळं आणि सगळेजण काकडे भरू लागते ती. 4:15 वाजले त्या. काकडी सगळी तोडून झाली आणि काकडी निवडून झाकून ठेवली. ऊन आहे उन्हामध्ये पाऊस चालू आहे आणि समोर बघा किती मस्त असं निसर्गाचं दृश्य दाखवलं आपल्याला निसर्गानं. इंद्रधनुष्य म्हटलंय चांगला. पाऊस उघडलाय आणि आभाळ भरपूर आले. आता इथं आमचं चालू आहे काकडी कॅरी बॅगमध्ये भरून वजन करायला. 10 किलोची बॅगा करायच्या त्या. मोठ्यांच्या वेगळ्या आणि लहान साईजची वेगळी करायची. कॅरी बॅगा जरा मोठ्या होते ते का? लय मोठे होते ते. 10 किलो करा. मोठ्या काकडीच्या 4 बॅगा आणि बारक्या काकडीच्या 4 बॅगा. 8 बॅगा भरले ते. म्हणजे 80 किलो काकडी झाली आपली. 10 किलोची बॅग भरली आणि तिकडे कॅरेट खिडक्याचं काढले. सुरुवातीला पालवणीला निघतातच काकड्या खिडक्या. घरी आलोय आता आणि आल्या शाळा वरडायला लागल्या त्या. शाळांना आमची सवय लागली. माणसं घरी दिसली की वरडायची. त्यांना वैरण आणून टाकते आणि मगच हातपाय धुते. शाळांना वैरण टाकली आणून आणि आता आले इकडं वांग्याकडं. 2-3 वांगी नेते आणि मामा आणि भाऊजी दोघांपुरती भाजी करते. कारण आमचा आज पण उपवास आहे. ह्या वर्षी जरा नवरात्राचं वेगळंच झाले. काही जणांनी उपवास आज सोडलाय, काही जण उद्या सोडणार आहे ती. पण आमच्या देवी उपवासला आज संध्याकाळी होम आहे त्यामुळे आमचा उपवास उद्या सुटणार. आजच्या दिवस उपवास आहे. शाबू घातलाय भिजत. नंतर थोड्या वेळानं हलवायचा. शाबू आम्ही शक्यतो गरम खातानाच करतो, आधीच करून नाही ठेवत. त्यामुळे आता बाकीचा स्वयंपाक करून घ्यायचा आहे. वांगे बघते आता आणि वांग्याची भाजी करून घेते. त्याच्यामध्ये आले पहिल्यांदा आता चहा ठेवलाय आणि इकडं दुसऱ्या गॅसवर भाजीसाठी पाणी ठेवले गरम व्हायला. भाजी केली. ताई करते त्या चपात्या आणि इथं मी देवाला वात लावायचं सगळं सामान घेतले. तेल, अगरबत्ती, कापूस, काडीपिटी आणि माळावरच्या देवीला वात लावायला चालली. आधी माळावरच्या देवीला जाते आणि परत येताना माहितल्या देवीला. माळावरच्या देवीपाशी आले आणि देवीला दिवा लावला, अगरबत्ती लावली. चला पाया पडू आणि जाऊ परत घरी. माळावर जाताना चांगलं दिसत होतं. आता पूर्ण अंधार पडलाय. 7 वाजले त्या. आता इथल्या मंदिरापाशी आली. इथं पण अगरबत्ती ती लावते. दिवा इथं पहिलाच लावलेला होता. अगरबत्ती लावली. आता देवीसमोर रांगोळी काढते आणि रांगोळी काढून जाते मग घरी. 9 वाजले त्या आणि आता मंदिराकडे निघाले. आज काय आरती नाही. होम झाल्यावरच आरती चालू झाल्या त्या विधी आता होमच्या. होम झाल्यानंतर मग आरती परत. पश्चिमे सामवेदान्मोत्तरे अथर्ववेदान्मः त्वं दुर्व्यामृत जन्माशिवन्दिता शिशुररपि सनिकृत पल्लवाः पंचभंगा इति ख्याता सर्व कर्मसु. होम चालू झालाय आता. देवीला अभिषेक घालून नवीन वस्त्र परिधान केले ती. आता ओटी भरून घ्यायची देवीची.
11:15 वाजले त्या आणि होमती झालाय. आता आरती करायची. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाचे नवे पूर्वी प्रेम कृपा दयाचे सर्वांगे सुंदर शेंदुराचे कंठी झळके माळ मुक्ता बळा. यज्ञमय